कालचक्राच्या अशा एका जाळ्यात तो अडकलाय जिथे वाचवणाराही तोच आहे आणि मारणाराही तोच. स्वतःच्याच पत्नीचा खून रोखण्यासाठी तो एका अज्ञात खुन्याशी लढतो. त्याच्या पोटात चाकू खुपसतो, पण जेव्हा तो खुनाचा मास्क हटवतो तेव्हा समोर स्वतःचाच मृतदेह पाहून तो हादरून जातो. काय होईल जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही ज्या खुन्याला शोधत आहात तो दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतः आहात? पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या बेल आयकॉनवर म्हणजेच घंटीवर पण क्लिक करा. संध्याकाळची वेळ झालेली असते. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. साहिल आपल्या घरातल्या अभ्यासाच्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करतोय. खोलीत शांतता आहे. फक्त पावसाचा आणि लॅपटॉपच्या कीबोर्डचा आवाज येतोय. अचानक खोलीतली लाईट जाते. संपूर्ण घर अंधारात बुडतं. साहिल मोबाईलचा टॉर्च चालू करतो आणि इन्व्हर्टर तपासण्यासाठी हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये आल्यावर त्याला जाणवतं की घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे. तो दरवाजा बंद करायला जातो, पण त्याआधीच त्याला दरवाजा बाहेर पायऱ्यांवर एक रक्ताने माखलेला चाकू दिसतो. साहिल घाबरतो. तो सावधपणे आजूबाजूला पाहतो, पण तिथे कोणीच नसतं. तो चाकू उचलतो आणि घरात घेऊन येतो. दरवाजा घट्ट बंद करतो. तेवढा त्याच्या मोबाईलवर एक अनपेक्षित मेसेज येतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ क्लिप असते. साहिल तो व्हिडिओ प्ले करतो. व्हिडिओ मध्ये दुसरी तिसरी कुणी नसून स्वतः साहिलची पत्नी प्रिया रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडलेली असते. साहिलच्या पायाखालची जमीन सरकते. तो धावतच बेडरूम कडे जातो. बेडरूमचा दरवाजा उघडताच त्याला धक्का बसतो. बेडवर प्रिया शांतपणे झोपलेली असते. तिला साधं खरचटलेले नसतं. साहिल सुटकेचा श्वास सोडतो. तो प्रियाला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती गाढ झोपेत असते. साहिल पुन्हा हॉलमध्ये येतो. तो गोंधळलेल्या अवस्थेत आपल्या मोबाईल मधील तो व्हिडिओ पुन्हा पाहतो. व्हिडिओच्या कोपऱ्यात असलेली वेळ तो निरखून बघतो. त्यावर रात्रीचे ठीक 9:30 झालेले असतात. साहिल घड्याळाकडे पाहतो. घड्याळात रात्रीचे 9:15 झालेत. म्हणजेच तो व्हिडिओ 15 मिनिटं नंतरच्या भविष्यातला. साहिलच्या कपाळावर घामाच्या धारा सुटतात. त्याला समजून चुकतं की पुढच्या 15 मिनिटात प्रियाचा खून होणार आहे. तो ठरवतो की तो कोणत्याही परिस्थितीत हे घडू देणार नाही. तो घराचे सगळे दरवाजे आणि खिडक्या आतून लॉक करतो. हातात तो पायऱ्यांवर सापडलेला चाकू घेतो आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसून मुख्य दरवाजाकडे डोळे लावून राखण करत राहतो. वेळ वेगाने पुढे सरकतो. 9:25 होतात. घरात पूर्ण शांतता. अचानक बेडरूम मधून प्रियाच्या ओरडण्याचा आवाज येतो. साहिल दचकून उठतो आणि जीवाच्या आकांताने बेडरूम कडे धावतो. बेडरूमचा दरवाजा आतून लॉक झालेला असतो. साहिल पूर्ण ताकदीनं दरवाजावर धडका मारतो. 2-3 धडकांमध्ये दरवाजा तुटतो आणि साहिल आत कोसळतो. अंधाऱ्या खोलीत बेडजवळ एक काळा कोट घातलेला, चेहरा झाकलेला अज्ञात माणूस उभा असतो. त्याच्या हातात चाकू असतो. साहिल काही विचार न करता प्रियाला वाचवण्यासाठी त्या माणसावर झेप घेतो. अंधारात दोघांमध्ये तुंबळ झटापट होते. साहिल स्वतःचा बचाव करत आपल्या हातातील चाकू त्या अज्ञात माणसाच्या पोटात सपासप खुपसतो. तो माणूस जमिनीवर कोसळतो आणि त्याची हालचाल थांबते. साहिल धापा टाकत बेडकडे पाहतो, पण उशीर झालेला असतो. प्रियाचा मृत्यू झालेला असतो. हुबेहूब त्या व्हिडिओ सारखंच दृश्य समोर असतं. वेळ तपासली असता बरोबर 9:30 होतात. साहिल प्रचंड रडू लागतो. हताश होऊन तो जमिनीवर पडलेल्या त्या अज्ञात खुनाचा चेहरा पाहण्यासाठी त्याचा मास्क बाजूला करतो. तो मास्क हटताच साहिलचे डोळे विस्फारतात. त्याचा श्वास रोखला जातो. जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो अज्ञात माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः हा साहिल असतो. साहिल चक्रावून जातो. त्याला काहीच समजत नाही. जर मृतदेह त्याचा आहे तर मग जिवंत उभा असलेला तो स्वतः कोण आहे? अचानक त्याच्या डोक्यात प्रचंड कळ येते आणि आजूबाजूचं दृश्य धुसर होऊ लागतं. क्षणार्धात साहिल दचकून डोळे उघडतो. खोलीत लाईट असते.
लॅपटॉप चालू असतो. बाहेर पावसाचा आवाज येत असतो. साहिल घाबरून आजूबाजूला बघतो. तो त्याच्या अभ्यासाच्या खोलीतच बसलेला असतो. त्याला वाटतं की हे एक भयंकर स्वप्न आहे. तो सुटकेचा श्वास सोडतो आणि घड्याळाकडे पाहतो. घड्याळात रात्रीचे ठीक 8:55 झालेले असतात. तो लॅपटॉप बंद करणार तेवढ्यात अचानक खोलीतली लाईट जाते. संपूर्ण घर अंधारात बुडतं. साहिल मोबाईलचा टॉर्च चालू करतो आणि इन्व्हर्टर तपासण्यासाठी हॉलमध्ये येतो. हॉलमध्ये आल्यावर त्याला पुन्हा दिसतं घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे आणि पायऱ्यांवर एका रक्ताने माखलेला चाकू पडलाय. कालचक्र पुन्हा सुरू झालेलं असतं आणि साहिल त्यात कायमचा अडकलेला असतो. तुर्तास इतकंच. तुम्हाला अशाच गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.